नागपुरात मराठा आणि खुल्या प्रवर्गासाठीच्या सर्वेक्षणाचं काम 75% पूर्ण झालं आहे। राज्य मागास आयोगाने या कामासाठी मुदत वाढवून दिली नसली तरी सर्वेक्षणाचं काम कदाचित वेळेवर पूर्ण होऊ शकलं नसतं। शहरात मनपाकडून हे सर्वेक्षण सुरू आहे, तर अनेक भागात सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक नागरिकांच्या संतापाचाही सामना करावा लागतोय। संपूर्ण राज्यासोबतच नागपुरातही मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचं सर्वेक्षण सुरू झालंय। मात्र नागपुरात हे काम 2 दिवस उशिरा सुरू झाल्यानं 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होऊ शकलं नाही। अलीकडेच राज्य मागास आयोगाने हे काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे। नागपूर मनपाच्या म्हणण्यानुसार सर्वेक्षणाचं काम 75% पूर्ण झालंय। शासनाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील संवर्गाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण तपासण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्याचे जे निर्देश होते त्या अनुषंगाने नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिकेतर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची मोहीम सुरू आहे। या अंतर्गत साधारणतः 75% काम पूर्ण झालेलं आहे आणि उद्यापर्यंत उर्वरित सर्वे पूर्ण होण्याची शक्यता आहे। शासनाने अगोदर 31 तारखेपर्यंत हा सर्वे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, तथापि 2 दिवसाची मुदतवाढ या सर्वेमध्ये शासन स्तरावरून देण्यात आलेली आहे। हे काम करताना काही अडचणी येत असल्याचं मनपा प्रशासनाचं म्हणणं आहे। काही घरांमध्ये सर्वेक्षणादरम्यान नागरिक नसतात, तर काही घरांमध्ये नागरिक माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत। किरकोळ बाबी, लोकांची वेळ उपलब्ध नसणे किंवा शहरी भागात गैरलागू त्या प्रश्नामध्ये असणे अशा स्वरूपाच्या काही लोकांकडून तक्रारी प्राप्त होत्या, परंतु त्या किरकोळ स्वरूपाच्या आहेत। क्षेत्रीय स्तरावर संबंधित अधिकारी संबंधित लोकांचे समाजाचे समाधान करून यातून मार्ग काढत आहेत। सद्यस्थिती सर्वेमध्ये कोणताही असा अडथळा निर्माण झालेला नाही। आता सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यासाठी मनपाला आणखी 2 दिवसांचा अवधी मिळाला आहे। या कामासाठी 7,000हून अधिक कर्मचारी नियुक्त आहेत। मनपाकडे इतके कर्मचारी नसल्यानं खासगी शिक्षकही या कामात जुंपले आहेत।